अमरावती जिल्ह्यात जुगार सोबतच आता आयपीएल क्रिकेट सट्ट्यालाही मोठा वेग आला आहे। काहीच दिवसापूर्वी ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी अंजनगाव सुरजीमध्ये धाड टाकून लाखोचा माल जप्त केला होता। त्यातच अमरावती शहरात सुद्धा आता वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शिराळा ग्रामीण भागात शुक्रवारी आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर जुगार धाड टाकून शहर पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी आयपीएल जुगार सुरू असलेल्या स्थळी तात्काळ शोध लावून धाड टाकण्याचे आदेश शहर गुन्हे शाखा पोलिसांना दिले होते। त्यामध्ये शुक्रवारी रात्री गुप्त माहितीवरून शिराळा गावात गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकण्यात आली। यात 30 वर्षीय शिराळा येथील आरोपी आशिष शेलोरकर याच्या इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री चेन्नई विरुद्ध हैदराबाद आयपीएल क्रिकेटवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यातील जुगाराची सर्व रक्कम तेथीलच राहणारा आरोपी अमोल उर्फ अतुल मोहड याला देत असल्याची कबुली आरोपी आशिषने पोलिसांना दिली आहे। त्याच्या आधारावरून पोलिसांनी शिराळा येथील अमोल मोहडलाही ताब्यात घेण्यात आले। या गुन्ह्यांचा मास्टरमाइंड मात्र यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील असलेल्या वर्ली किंगचे नाव समोर आले आहे। अमोल मोहडने जुगारातील रक्कम नेर येथील आरोपी शुभम जयस्वाल याच्याजवळ जमा करीत असल्याची कबुली दिली आहे। ही माहिती मिळताच पोलिसांनी नेर गाठून शुभम जयस्वाल याला ताब्यात घेण्यात आले। या जुगारातील आयपीएल क्रिकेट सट्ट्याचे नगदी 15,986 रुपये, 6 मोबाईल अंदाजे किंमत 54,000, LED टीव्ही सेटअप बॉक्स 11,500 रुपये असा एकूण 81,480 रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। पोलिसांनी 4ही आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशावरून शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।